Good morning, my dear students. Myself, Bhusari Vishwas, lecturer at Pravara Medical Trust College of Pharmacy, Shevgaon. My subject is pharmacognosy. So, friends, in this lecture, we are going to discuss our new chapter or new topic, that is collection and preparations of natural drugs. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण जो नवीन टॉपिक स्टडी करणार आहोत त्याचं नाव काय आहे कलेक्शन, त्याचबरोबर प्रिपरेशन्स आणि जे नॅचरल ड्रग आहेत त्याचं काय करणं, कलेक्शन करणं, प्रिपरेशन करणं. त्यामध्ये फर्स्टली पाहूया इंट्रोडक्शन. आफ्टर कलेक्शन्स ऑफ द क्रूड ड्रग. इंट्रोडक्शनमध्ये काय आहे, फर्स्ट आफ्टर कलेक्शन्स ऑफ द क्रूड ड्रग they are required to be proceed prior to marketing. नुसतं कलेक्शन, त्या ठिकाणी कलेक्शन केलं आपण क्रूड ड्रगचं, त्यानंतर काय रिक्वायर्ड आहे, जी प्रोसेस आहे, जी प्रोसीड आहे ते कशासाठी, ते आपलं प्रिपरेशन क्रूड ड्रग जे तयार केलं आपण ते मार्केटसाठी कशा प्रकारे तयार केलं पाहिजे तेही रिक्वायर्ड आहे, तेही गरजेचं आहे. आफ्टर कलेक्शन्स ऑफ द क्रूड ड्रग दे आर रिक्वायर्ड टू बी प्रोसीड prior to marketing. Then the reason for preparations of the drug are to stabilize them in transport and storage to ensure the absence of foreign organic matter and substituents. जे काही रिझन आहे कशाचं, प्रिपरेशन ऑफ नॅचरल ड्रग्स, त्याचं कशाचं स्टॅबिलाइज देम, कशामध्ये ट्रान्सपोर्ट, त्याचबरोबर स्टोरेज कंडिशन त्याची, टू इन्श्युअर द ॲब्सेन्स ऑफ फॉरेन ऑर्गॅनिक मॅटर अँड सबस्टिट्यूट्स. देन द प्रिपरेशन्स ऑफ क्रूड ड्रग फॉर मार्केट्स ऑल्सो टेक्स केअर ऑफ फार्मास्युटिकल इलिगन्स. देन स्टेप्स इन्व्हॉल्व इन कलेक्शन्स. इम्पॉर्टंट आहे स्टेप्स, इंट्रोडक्शन एवढं इम्पॉर्टंट नाही आहे, परंतु ह्या ज्या स्टेप्स ज्या आहेत, स्टेप्स इन्व्हॉल्व इन कलेक्शन्स अँड प्रिपरेशन ऑफ नॅचरल ड्रग्स फॉर मार्केट इन्क्लूड. त्याच्यामध्ये काय काय स्टेप्स आहेत, एक कलेक्शन्स, सेकंड हार्वेस्टिंग, देन ड्राईंग, देन गार्बलिंग आणि पाचवी आहे पॅकिंग. काय काय स्टेप समजल्यात, कलेक्शन, त्यानंतर हार्वेस्टिंग, त्यानंतर ड्राईंग, त्याच्यानंतर गार्बलिंग आणि पॅकिंग. ह्या किती स्टेप आहेत, 5. कशाच्या, तर स्टेप्स इन्व्हॉल्व इन कलेक्शन्स अँड प्रिपरेशन ऑफ नॅचरल ड्रग फॉर मार्केट इन्क्लूड. त्याच्यामध्ये काय काय, कलेक्शन्स, हार्वेस्टिंग, ड्राईंग, गार्बलिंग आणि पॅकिंग. त्याच्यामध्ये फर्स्ट वन घेऊया आपण, फर्स्ट स्टडी करूया कलेक्शन्स. क्रूड ड्रग आर कलेक्टेड व्हेन दे कंटेन मॅक्झिमम कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट्स. आता आपण क्रूड ड्रग कधी कलेक्ट करणार किंवा कधी त्याचं त्या ठिकाणी कलेक्शन करणार, तर ज्या वेळेस त्या क्रूड ड्रगमध्ये जे काही ॲक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट प्रेझेंट आहेत ते मॅक्झिमम प्रमाणात त्या ठिकाणी साठवले गेलेले असेल किंवा त्या ठिकाणी ते तयार झालेले असतील. मॅक्झिमम प्रमाणात ते एक ॲक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट त्या ठिकाणी त्याचं कॉन्सन्ट्रेशन ॲक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंटचं मॅक्झिमम प्रमाणात त्या क्रूड ड्रगमध्ये तयार होईल, त्यावेळेस आपण काय करणार, तो क्रूड ड्रग कलेक्ट करणार. काय करणार, तो क्रूड ड्रग कलेक्ट करणार. क्रूड ड्रग आर कलेक्टेड, कधी कलेक्ट करतो, व्हेन दे कंटेन मॅक्झिमम कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट. जेव्हा त्याच्यामध्ये मॅक्झिमम कॉन्सन्ट्रेशन तयार झालेलं असेल, जो काही त्याच्यातला प्रमुख घटक आहे त्या ड्रगमधील, त्या ड्रगचा मॅक्झिमम कॉन्सन्ट्रेशन, प्रमुख घटक त्या ठिकाणी तयार झालेला असेल, त्यावेळेस आपण त्याचं कलेक्शन करतो. द एन्व्हायरमेंटल कंडिशन्स आर ऑल्सो टेकन इन कन्सिडरेशन फॉर कलेक्शन ऑफ ड्रग्स. आणि या ड्रगचं कलेक्शन करण्यासाठी आपल्याला फक्त एवढंच महत्त्वाचं आहे की त्याच्यामध्ये त्याचं प्रमुख घटक आता तयार झाला आणि आपण लगेच त्याचं कलेक्शन केलं नाही, परंतु त्याला त्याची जी फेवरेबल एन्व्हायरमेंटल कंडिशन आहे, कशाची, कलेक्शनची, त्या ड्रगची, त्या एन्व्हायरमेंटल कंडिशनचाही विचार त्या ठिकाणी केला जातो. कशासाठी, त्या नॅचरल ड्रगचं कलेक्शन करण्यासाठी. नॅचरल ड्रगचं कलेक्शन करण्यासाठी आणखी कशाचा विचार केला जातो, तर
त्याची फेवरेबल जी एन्व्हायरमेंटल कंडिशन आहे कलेक्शनची ती एन्व्हायरमेंटल कंडिशनचाही विचार केला जातो. लीफ अँड फ्लावरिंग टॉप्स. आता लीफ जे पानं आहेत त्याचबरोबर जे फ्लावरिंग टॉप्स आहे कशाचे, प्लांटचे, आर कलेक्टेड जस्ट बिफोर दे रीच देअर फ्लावरिंग स्टेजेस मॅच्युरिटी. सेन्ना आणि डिजिटॅलिस कधी कलेक्ट केलं जातं लीफ किंवा फ्लावरिंग टॉप्स, जस्ट बिफोर रीच देअर फ्लावरिंग स्टेजेस, त्याच्या फ्लावरिंग स्टेजच्या आधी, जस्ट बिफोर आपण ते कलेक्ट करू शकतो. मग त्याचे एक्झाम्पल काय आहे, एक सेन्ना लीव्ज आहेत आणि दुसरं आहे डिजिटॅलिस लीव्ज. जे पानं आहेत किंवा फ्लावरिंग टॉप्सचे जे प्लांट आहेत किंवा प्लांटचे जे फ्लावरिंग टॉप्स आहेत ते कधी कलेक्ट करतो आपण, जस्ट बिफोर दे रीच देअर फ्लावरिंग स्टेजेस, त्याच्या फ्लावरिंग स्टेजेसच्या आधी काय करतो आपण, कलेक्ट करतो. त्याचे एक्झाम्पल आहे सेन्ना आणि डिजिटॅलिस. देन द लीफ ऑफ ॲलोई आर कलेक्टेड व्हेन दे आर सफिशियंटली थिक. आणि जी कोरपड आहे, ॲलोई म्हणजे काय, कोरपड कधी कलेक्ट करतो, तिचं जे पान आहे कोरपडीचं ते सफिशियंटली थिक झालं की त्यावेळेस आपण काय करतो, त्याचं कलेक्शन केलं जातं. त्यानंतर नेक्स्ट वन काय आहे, फ्लावर्स नीड टू बी कलेक्टेड जस्ट बिफोर द पॉलिनेशन्स देन बिफोर देअर फुल एक्सपान्शन्स. फ्लावर्स कधी कलेक्ट करतो की त्याच्या पॉलिनेशनच्या आधी, जस्ट बिफोर पॉलिनेशन, जी पॉलिनेशन आहे त्या पॉलिनेशनच्या जस्ट आधी आपण कलेक्ट करतो किंवा त्याचं जे एक्सपान्शन आहे त्याच्या बिफोर देअर फुल एक्सपान्शनच्या आधी. मग एक्झाम्पल काय आहे त्याचं, सॅफ्रॉन आहे आणि क्लोव आहे, सॅफ्रॉन अँड क्लोव. देन नेक्स्ट वन आहे बार्क्स झाडाची साल, आर कलेक्टेड इन स्प्रिंग ऑर अर्ली समर व्हेन द कॅम्बियम इज ॲक्टिव्ह. कधी कलेक्ट करतो, समरच्या आधी, अर्ली समरच्या सुरुवातीला. समर जो आहे उन्हाळ्याच्या अर्ली किंवा त्याच्या सुरुवातीला किंवा स्प्रिंग. कधी, व्हेन द कॅम्बियम इज ॲक्टिव्ह, जेव्हा कॅम्बियम जो आहे तो ॲक्टिव्ह असेल त्यावेळेस आपण काय करतो, बार्कचं कलेक्शन करतो. देन नेक्स्ट वन आहे फ्रूट. फळं कधी, जस्ट बिफोर देअर डेहिसन्सच्या आधी, जस्ट बिफोर डेहिसनच्या आधी आपण त्या फ्रूटचं कलेक्शन करतो. त्यानंतर नेक्स्ट वन काय आहे, त्याचे एक्झाम्पल काय आहे मग, टॅमॅरिंड आणि बेलाचं फळ आणि टॅमॅरिंड. देन कॅरावे, फनेल अँड कोरिअँडर. जे कॅरावे आहे त्याच्याबरोबर फनेल म्हणजे तुमची बडीशेप, त्यानंतर कोरिअँडर म्हणजे धने. कॅरावे त्याचबरोबर फनेल म्हणजे बडीशेप आणि कोरिअँडर म्हणजे धने. दीज आर कलेक्टेड व्हेन दे आर फुल्ली राईप. आणि कॅरावे असेल, फनेल असेल आणि कोरिअँडर हे कधी आपण कलेक्ट करतो, ज्यावेळेस ते पूर्णपणे राईप झालेले असतील, पूर्णपणे पिकलेले असतील त्यावेळेस. त्यानंतर नेक्स्ट वन आहे रायझोम्स आर कलेक्टेड आफ्टर फुल व्हेजिटेटिव्ह ग्रोथ ऑफ प्लांट. ज्या वेळेस त्या प्लांटची पूर्ण ग्रोथ होईल, व्हेजिटेटिव्ह पूर्ण ग्रोथ झाले का त्यावेळेस आपण रायझोम कलेक्ट करतो. रायझोममध्ये काय काय येतं मग, एक म्हणजे टर्मरिक, तुमची हळद, ठीक आहे, हळद आणि जिंजर, अद्रक आणि टर्मरिक हे रायझोमच्या अंडर येतात. आणि कधी, ज्यावेळेस टर्मरिकची आणि जिंजरची पूर्ण ग्रोथ होईल व्हेजिटेटिव्हली त्यावेळेस आपण ते कलेक्ट करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट वन आहे रूट्स. द रूट्स आर कलेक्टेड इन अ स्प्रिंग बिफोर द व्हेजिटेटिव्ह प्रोसेस स्टॉप. व्हेजिटेटिव्ह प्रोसेस स्टॉप व्हायच्या आधी आपण रूट्स कलेक्ट करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट वन आहे अनऑर्गनाइज्ड ड्रग. अनऑर्गनाइज्ड ड्रग कशा प्रकारे कलेक्ट करू शकतो आपण, तर सच ॲज रेझिन, गम्स, लॅटायसेस एक्सेट्रा. अनऑर्गनाइज्ड ड्रगमध्ये काय काय येतं, एक तर म्हणजे रेझिन येतात, 2 गम्स, लॅटायसेस हे कशा प्रकारे कलेक्ट केले जातात, तर दीज आर कलेक्टेड ॲज सून ॲज दे ओज आउट फ्रॉम द प्लांटमधून ओज आउट होण्याच्या आधी किंवा त्याच्यामध्ये ते कलेक्ट केले जातं. ॲज सून ॲज दे ओज आउट फ्रॉम द प्लांट, त्यावेळेस ते कलेक्ट केले जातात. त्यानंतर नेक्स्ट वन जी आपण स्टेप्स पाहिली होती, हार्वेस्टिंग. नेक्स्ट स्टेप कोणती आहे,
Harvesting is an important operation in cultivation technology since it reflects upon the economic aspect of crude drug. हार्वेस्टिंग काय आहे, एक इम्पॉर्टंट प्रोसेस आहे किंवा इम्पॉर्टंट ऑपरेशन्स आहे कशामध्ये, जी कल्टिव्हेशन टेक्नॉलॉजी आहे, आपण जे कलेक्शन प्रिपरेशन पाहतोय नॅचरल ड्रगचं, त्याच्यामध्ये जे हार्वेस्टिंग आहे ती कशी आहे, इम्पॉर्टंट ऑपरेशन्स आहे कशामधील, इन कल्टिव्हेशन टेक्नॉलॉजीमधील. सिन्स इट रिफ्लेक्ट्स अपॉन द इकॉनॉमिक aspects of crude drugs, then harvesting can be done efficiently by the skilled workers only. कशी केली जाते, डन efficiently by the skilled workers only. It is a laborious job and may not economical. तो कसा आहे, लेबरस जॉब आहे आणि इकॉनॉमिकल नाही. देन समटाइम इट कॅन बी रिप्लेस बाय द मेकॅनिकल मीन्स. आणि काही वेळेस कसा रिप्लेस केला जातो, लेबरऐवजी मेकॅनिकली तो रिप्लेस केला जातो. समटाइम्स इट कॅन बी रिप्लेस बाय द मेकॅनिकल मीन्स. देन द अंडरग्राउंड ड्रग्स आर हार्वेस्टेड बाय डिव्हाइस नोन ॲज डिगर्स और लिफ्टर्स. आणि जे अंडरग्राउंड ड्रग्ज आपण स्टडी केली होती मागील चॅप्टरमध्ये, ते जर आपल्याला हार्वेस्टेड करायचं ठरलं, जर त्याचे हार्वेस्टिंग करायचं ठरलं तर त्याच्यासाठी जे डिव्हाइस वापरलं जातं हार्वेस्टिंगसाठी त्याला डिगर्स किंवा लिफ्टर्स असं म्हणलं जातं. अंडरग्राउंड ड्रग्ज आर हार्वेस्टेड बाय द डिव्हाइस इज नोन ॲज और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज डिगर्स और लिफ्टर्स. देन ड्रग्स कन्स्टिट्यूट्स एरियल पार्ट्स आर हार्वेस्टेड बाय बाइंडर्स. जे ड्रग्ज आहे एरियल पार्ट्सचे ते कसे हार्वेस्ट केले जातात, बाय बाइंडर्स. these are harvested or aerial parts of the plant किंवा एरियल पार्ट्सचे जे ड्रग आहेत, these are harvested by the binders. बाइंडरच्या साहाय्याने आपण ते हार्वेस्ट करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट वन आहे फ्लावर सीड्स अँड स्मॉल फ्रूट्स. फ्लावर सीड्स जे आहेत त्याचबरोबर जे स्मॉल फ्रूट्स आहेत, फ्रूट्स सगळ्यांना समजतात, ते कशाने हार्वेस्टेड केले जातात, these are harvested by the device known as सीड स्ट्रिपर्स. सीड स्ट्रिपरच्या साहाय्याने ते काय केलं जातं, हार्वेस्टिंग त्याची केली जाते. त्यानंतर क्लोव जे लवंग आहे, लवंग कशा प्रकारे कलेक्ट केले जातात, तर बाय द बीटिंग द प्लांट विथ बांबूज. बांबूच्या साहाय्याने बीट करून जे क्लोव आहे, क्लोव लवंग, ते हार्वेस्ट किंवा कलेक्ट केले जातात. त्यानंतर कोल्चिनियल इन्सेक्ट, जे कोल्चिनियल इन्सेक्ट आहे आर कलेक्टेड फ्रॉम ब्रांचेस बाय ब्रशिंग. ब्रशिंगच्या साहाय्याने किंवा ब्रांचेस जे आहेत ब्रशिंगच्या त्याच्या साहाय्याने ते कलेक्ट केले जातात. त्यानंतर द सीवीड और प्रोड्युसिंग आगार आर हार्वेस्टेड बाय लॉंग हँडल फॉर्क. जी लॉंग हँडलची फॉर्क असते ना, फॉर्क, त्या फॉर्कच्या साहाय्याने काय हार्वेस्ट केलं जातं, सीवीड किंवा आगार जे आहे सीवीड प्रोड्युसिंग आगार जे आहे ते हार्वेस्टेड कशाने केलं जातं, लॉंग हँडल फॉर्क. देन नेक्स्ट वन आहे कॅरावे, फनेल आणि कोरिअँडर. ते कसं हार्वेस्ट केलं जातं, कॅरावे, फनेल अँड कोरिअँडर आर हार्वेस्टेड बाय अपरूटिंग मेथड. अपरूटिंग मेथडच्या साहाय्यानं ते हार्वेस्ट केलं जातं. अपरूटिंग मेथड आपण पाहिलेली आहे मागील चॅप्टरमध्ये. त्या प्रकारे कॅरावे, फनेल आणि कोरिअँडर हार्वेस्टेड केलं जातं. त्यानंतर प्रिपरेशन फॉर मार्केट्स इन्क्लुडिंग फॉलोइंग प्रोसेसेस. प्रिपरेशन फॉर मार्केट्समध्ये फॉलोइंग प्रोसेस इन्क्लूड केलेले आहे. त्याच्यामध्ये ड्राईंग आहे, गार्बलिंग आहे आणि पॅकिंग आहे. ड्राईंग, गार्बलिंग आणि पॅकिंग ह्या प्रोसेस त्याच्यामध्ये आहेत. तर ह्या ज्या प्रोसेस आहे ड्राईंग, गार्बलिंग आणि पॅकिंग, त्या आपण डिटेलमध्ये स्टडी करूया. त्याच्यामध्ये आहे ड्राईंग, टू प्रिझर्व क्रूड ड्रग फॉर लॉंग टाईम. द ड्राईंग इज इम्पॉर्टंट ऑपरेशन. जर आपल्याला एखादा क्रूड ड्रग लॉंग टायमासाठी किंवा जास्त वेळेसाठी प्रिझर्व करून ठेवायचा असेल तर त्याच्यासाठी ड्राईंग करणं त्याचं महत्त्वाचं आहे, किंवा ड्राईंग जे आहे ड्राईंग प्रोसेस ती सर्वात इम्पॉर्टंट आहे. मग ड्राईंगची डेफिनेशन काय आहे,
ड्राइंग कॅन बी डिफाईन ॲज प्रोसेस ऑफ रिमूव्हल ऑफ सफिशियंट मॉइश्चर कंटेंट ऑफ द क्रूड ड्रग. जे थोड्या प्रमाणात किंवा सफिशियंट क्वांटिटीमध्ये जे मॉइश्चर कंटेंट आहे क्रूड ड्रगमध्ये ते काय करणं, रिमूव्ह करणं, सो ॲज टू इम्प्रूव्ह इट्स क्वालिटी अँड मेक इट रेजिस्टन्स टू द ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. ज्यावेळेस आपण सफिशियंट क्वांटिटी ऑफ मॉइश्चर कंटेंट क्रूड ड्रगमधील ड्रायिंगच्या साहाय्यानं रिमूव्ह करतो, त्यामुळे काय होतं तर त्याची क्वालिटी इम्प्रूव्ह होते. त्याचबरोबर इट रेजिस्टन्स टू द ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम, आणि जी मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ आहे त्या ठिकाणी होत नाही, रेजिस्ट केलं जातं मायक्रो ऑर्गॅनिझमच्या ग्रोथला. देन इम्पॉर्टन्स काय काय आहेत त्याचे ड्रायिंगचे. ड्रायिंग इनहिबिट द एन्झायमॅटिक रिॲक्शन्स. ड्रायिंग काय इनहिबिट करण्याचं काम करते, जी एन्झायमॅटिक रिॲक्शन आहे ती एन्झायमॅटिक रिॲक्शन इनहिबिट करण्याचं काम ड्रायिंग करतं. देन इट फॅसिलिटेट्स द पल्व्हरायझिंग ऑर ग्राइंडरिंग ऑफ क्रूड ड्रग्स. काय फॅसिलिटेट करतं, एक तर पल्व्हरायझिंग आणि ग्राइंडरिंग क्रूड ड्रग्ससाठी. देन नेक्स्ट वन काय आहे, इट प्रिव्हेंट्स द मायक्रोबियल ग्रोथ हेन्स टू इम्प्रूव्ह द स्टॅबिलिटी ऑफ ड्रग. आणि याच्यामुळे काय होतं, ड्रायिंगमुळं मायक्रोबियल ग्रोथ प्रिव्हेंट होते, मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ त्या ठिकाणी होत नाही त्या क्रूड ड्रगमध्ये. त्याच्यामुळे काय होतं, त्या क्रूड ड्रगची स्टॅबिलिटी इम्प्रूव्ह होते. देन फोर्थ वन आहे, इट रिड्युसेस द वेट ऑफ ड्रग्स हेन्स बेनिफिशियल इन ट्रान्सपोर्टेशन. आणि त्या ड्रगचं वेट रिड्यूस झाल्यामुळं, कशामुळं, ड्रायिंगमुळं त्या ड्रगचं वेट रिड्यूस होतं, त्यामुळे ते कशासाठी बेनिफिशियल असतं, ट्रान्सपोर्टेशनसाठी ते बेनिफिशियल असतं, फायदेशीर असतं. Thank you everyone. Thank you again. Remaining point of this chapter will be studied in next lecture. Thank you.